चलो जाताना पण फास्टच भेटली पाहिजे. नाही जाताना आहे ना फास्ट नाही, स्लोनेच जावं लागलं. अजून एका ठिकाणी जायचं आहे, ते घेतल्यावर दाखव. काय घेतलं मला बोललो काय मी, काय घ्यायचं ते. तिकडे सगळीजण फ्लॅग वगैरे घेऊन. अरे वा, हाय ते आपले ओळखणारच आहेत. सगळा स्टेज झाला खाली, सगळा कार्पेट वरटा निघालाय स्टेज वरचा. कारण आता कसं आज विसर्जन, त्याच्यामुळे आज सगळं तो माहोल. आणि मेन तुम्हाला काल बोलतो, जर आधीचा कोणी व्हिडिओ नसेल पहिला कालचा तो पण बघा, त्याच्या आधीचा पण बघा, सगळा गणपतीचं हे सगळं माहोल. तर आता कसं आहे, आता आपण चाललो, आपलं शूट आहे मुंबईला चाललोय. तर मी आहे, माझा दुसरा आपला मित्र आहे, तो दुसरा फोटोग्राफर पोस्टर ऑर्डर आहे, नवरीकडे तो आहे, नवऱ्याकडे मी आहे. उद्याची गॅप आहे, परवा परत त्यांचं वेडिंग आहे, असं सगळं आहे माहोल. तर मेन काय जायचं बाईक वरती, सामान एवढं आहे ना. आता कसं आहे, ही एक बॅग ठेवलं, ही एक बॅग म्हणजे मागं जाईल, ही कॅमेराची बॅग आहे ती पुढे लावायला लागेल. नंतर हा एक स्टँड आणि हा 3, त्या कशा घ्यायच्या, त्याची परत कॅमेराची एक बॅग असेल. त्याच्यात तरी मी एका ह्याच्यावर आहेत ना 2 कॅमेरे ऍडजस्ट केले, त्याच्यामुळे ती एकच बॅग झाली. त्याचे कसं काय होईल मला काय कळतं, डोकं त्यांना चालत ऑप्शन पण नाही, लिहायला तर लागेल. आणि ते बोर्ड वगैरे आहेत आणि पण माझे 2-3 कपडे पण आहेत, काय डोकं नाही. बघूया, चलो आता जसं होईल तसं हळूहळू जाऊ. कंटेंट कसं आहे, संध्याकाळचा प्रोग्राम आहे 5:30 नंतर, बोलून निघूया 11 वाजेपर्यंत आरामात जाऊया. बाकी गुड मॉर्निंग सर्वांना, अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. तर आता सगळा पुढचा हळदीचा माहोल असेल, थोडं सगळं शूट करू, कारण आपण स्वतः शूट करत असलो ना की कसं आहे प्रॉपर दाखवता येईल. तर असं सगळं आहे, रेडी झालोय, निघतोय. बघितलं आता निघालो इथून. आता कसा विषय माहिती, माझ्या पाठीमागे ही बॅग आहे, त्याच्यामध्ये माझे काही कपडे आहेत आणि परत ते हे आपल्या काय बोलतात बोर्ड वगैरे आहेत. हे गाडीवरती ह्या स्ट्रॅप होत्या, लक्षात आलं म्हणून हे इकडे पाठीमागे बांधून टाकले. हे कॅमेराची एक बॅग आहे ती आहे. आता एवढ्या सगळ्या गोष्टी न्यायच्यात. राहुल पण येतोय, पण तो बोलतो मी माझी गाडी घेतोय. मी हे बोललो, पण त्याला रात्री रिटर्न यायचं, आपल्याला थांबायचं आहे. बरोबर परत ही वेडिंग आहे, वेडिंगला आपला दुसरा माणूस आहे, त्याच्यामुळं अशा गोष्टी आहेत. चलो आता बघूया बसून कसं ऍडजस्ट होतंय आणि जाऊया. सेटअप बघितला पूर्ण असा आहे. आता या अशा कंडिशन मध्ये जायचं आहे आपल्याला 100 किलोमीटर बरोबर. हे इकडं आहे, सुटल ना, नाही तर मग आणि ह्या पाठी अशा आहेत बांधलेल्या. अशा सगळ्या गोष्टी कठीण आहे भाई. स्कूटी बघतो, स्कूटी नेमकी नाही आहे. स्कूटी असते तर काम झालं असतं. आणि आपल्याला 3-4 दिवस आहोत ना, नाही तर 1 डे असं तर स्कूटी भेटली असती. गडबड. चलो, पेट्रोल हाय मला वाटतं टाकलेलं मी. हाय, हवा चेक करते पुढे जाऊ. वाजले 10:30. गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन सुंदर दिवस, सुंदर सुरुवात झाली आपल्या घाटकोपर मधून. कारण काय 2 दिवस आहे ना शूटला आपण इकडेच होतो. बट मी ह्याला हळदीच्या वेळेला थोडं शूट करण्याचा प्रयत्न केला, पण काय होतं माहिती आहे का, शूट चालू असं स्वतः आपण करत असलो ना की नाही करायला भेटत. काय काल वेडिंग होतं ते आटपलं, रात्रीच जाणार होतं, कॅमेरे तर रात्रीच गेले. आता थोडंसं सकाळचं काम आहे म्हणून थांबावं लागलं. तर ते काम करू आणि मग जाऊया रिटर्न संध्याकाळी घरी. मेन गोष्ट काय की आज 26 जानेवारी आहे, तर सगळं इथं बिल्डिंगच्या खाली सगळा प्रोग्राम आहे, तर तो अटेंड करूया. पहिल्यांदा योगाला इथला आपल्याला अटेंड करायचं, नाही तर आपली जर असल्यावर आपण जातो, तो अटेंड करू. त्याच्यानंतर आपल्याला जायचं तिकडून काम आहे, इकडून गोष्टी घ्यायच्या आहेत. काही गोष्टी मी त्या दिवशी गॅप मध्ये तेव्हा जाऊन घेऊन आलो, ते पण घेऊ आणि येऊया. आता बाकी इकडचा माहोल काय तुम्हाला दाखवतो. आपल्याकडलं तर आपण नेहमीच बघतो, आज सुद्धा शाळेत किंवा आपल्या इथे पंचायत मध्ये गेलो असतो. तो इकडं पोरं तर रेडी आहे, तिकडे सगळी जण फ्लॅग वगैरे घेऊन.
अरे वा, आहेत ते आपले ओळखणारच आहेत सगळे सगळे सगळे. हे बघा पोरांची मजा बघा सगळ्यांची. अरे वा, ए मस्ती करू नका. शिजरा आणि फ्लॅग पण लागला इकडे वरती. हा बघा बच्चा कंपनी सगळी एकदम खुश मध्ये फुल मावला. अजून येतील हळूहळू पब्लिक. आता एक एक करून आहेत ना, बरेच जण आलेत खाली, अजून आहेत बरेच जण. कारण पोरही फक्त मावळ गेला. आता फ्लॅग ऑफ पोर आहे तिथं. पाठी स्पीकर चालू आहे ना, कसा होता व्हिडिओला कॉपीराइट येतो त्याच्यामुळं ते जो बदल. काय रे काय आहे बरोबर काय 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 बरोबर बघितले कधी दोघं मॅचिंग मॅचिंग सगळे. आहे ना फोटो सेशन भरपूर झालं. जाम फोटो झाले पोस्ट करता येतील ना. स्पीकर चालू आहे ना त्याच्यामुळे कॉपीराइट यायची व्हिडिओ आवाज आपल्याला काही नाही वाटत. जाम फोटो शूट झाले ग्रीन पडद्यावरती. मी पण करून घेतले बोल फोटो पोस्ट करायला केली. जाम मजा केली. जाम धावतंय हे बघा हे बघा हे बघा हे बघा. पोरांची प्रभात फेरी पण निघाले एकदम 2 तासांमध्ये. मावळ सगळीकडे आहे कारण पाठीमागे पुढे सगळीकडे शाळा आहेत. परत प्रत्येकाच्या बिल्डिंग मध्ये इकडे आपली पब्लिक कंट्रोल.
झालं सगळं झालं आता आटपलं. किती वाजले? 11:05 झाले. आता मला वाटतंय समोसे 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 का नाही. चला आपल्याला जायचं अजून बाहेर. आपण बरं काम बाकी तिकडे शिवूया. वारा नाही रे वरता शॉर्ट ना मस्त भेटला वारा असं ना. अरे पोरं समोसा घेऊन आली. हे नाही तिथं तिथंच बसून खायला पाहिजे. बरोबर आहे. घरी कसा तिथं दिलाय नाही तिथंच खा जा. अरे समोसाला बघ. समोसा समोसा गँग जाम आहे इकडं. अरे पोरांनो इकडे समोसा गँग. चिकू चिकू बघ चिकू बघतो व्हिडिओ. समोसा होय समोसा. तुला पण हवा समोसा? समोसा चला. ना इकडचा माहोल तुम्ही सगळा बघितलं सर काय येतो. आता काय विषय म्हणजे सीएसटी जायचं आहे. थोडं शॉपिंग पण आहे. कपड्यांचे कपडे पण घेऊ. येताना हेल्मेट पण बघायचे. ते हेल्मेट पण बघू. पसंत पडला घेऊन येऊ. आणि दुसरं पण दुसरं काम आहे ते करून येऊया. आता पुढचं तर हे सोडूया सगळं. आणि संध्याकाळी रिटर्न परत आपल्या घरी जायचं आहे. विघ्नेशचा पण बड्डे आहे आज. उद्या आहे बाप्पांचा बड्डे. आता बघूया कसं काय होते. टायमात पोचलो तर बोलवलेलं आहे जाऊ. नाही पोचलो तर घरीच थांबू. असं सगळं निघालोय. ते शेअरिंग ऑटो पकडू. ट्रेनने जाऊया. कारण तिकडे जाऊन गाडी घेऊन जायचं ना. बघा तिकडे पार्किंगला जागा नाही भेटत. आणि मग सगळी वाट लागून जातात. नुसतं धावत धावत एक सिग्नल जाम. त्यापेक्षा आपल्या ट्रेनने बेस्ट एकदम. चला मेहनत. किती वाजले? 12 वाजायला आले. आता आहे ना तिकीट काढतो बघतो फास्ट ट्रेन भेटे का. फास्ट ट्रेन भेटते तर बरं होईल. आणि नेमकी 1-2 स्टेशन असतात लगेच तिकडे पोहोचतं. स्लो ट्रेननी कसे सगळे स्टेशन घेत जावं लागतं. अर्धा पाऊन तर जातो नाही बोललं तरी. आज सगळीकडे बघा 26 जानेवारी आहे ना. तर सगळीकडे हेच आहे फ्लॅग आपले है ना. एक्सलेटर वरून एक्सलेट. आहे का नाही? फास्ट ट्रेनने बरं होतं. फास्ट ट्रेन भेटली टेन्शन नाही. पटापट जात येईल. स्लो ट्रेन आपल्याला इकडं खाली. आम्हाला वाटलं खाली काय बघतोय ते इकडं सगळं हे घसमघूस झालंय. त्यामुळे ट्रेन खाली. बाकी इकडे बॅक भरली. चलो आता डायरेक्ट इकडे पोहोचून भेटलो. चलो भाई चलो सीएसटीला पोहोचलो. आता पहिलं ना पाणी घेऊ. काम लागलंय बघाय. आणि मग जाऊ पुढच्या कामाला. जसा चुकला गाव ते यांच्याकडलं पाणी आहे ना. ते पाणी नाही जमत.
पाणी चेंज झालं का आवाज चेंज होतं आणि ते ताण नाही बघा पाणी. चलो जाताना पण फास्टच भेटली पाहिजे. नाही जाताना आहे ना फास्ट नाही, दोनच जावं लागलं. अजून एका ठिकाणी जायचं आहे, ते घेतल्यावर बाकी काय घेतलं मला बोललो का मी काय घ्यायचं ते हा मला माहिती नाही, पण हेल्मेट घ्यायचे आपल्याला दोन जाताना जाऊ लक्षात नाही माझ्या आता. हे बघा 1:05 झाला. आता आहे ना इथं एकसला बोललो, इथून पटकन खरेदी करू आणि इथून जाऊया परळला. ते हेल्मेट बघायचे ते, कारण इथून नाही बोलत तरी एक तास जाईल. इकडं चालू आहे क्रिकेट, इकडं पण यांचा फुटबॉल सगळा आहे. असं आहे बघा, शॉपिंग करून आहे ना आता निघालो. माझ्याकडे पण ही बॅग आहे, एवढं आहे की आतमध्ये आहे ते वेगळं, तिकडे आहे ते परत वेगळं. इथून ते हेल्मेट बघायचे ना, तिकडे जातो काय होतं ते बघतो, झालं तर मग त्याचा घेऊन डायरेक्ट मग घरी आणि मग बाईक घेऊन जाऊया. कारण आता भरपूर गर्दी आहे. ट्रेनने जाण्यापेक्षा बरं इथून 7 किलोमीटर जायचंय फक्त. बोलू याने जाऊया, ओलान जाऊया, पटकन जाते. चलो जाऊया. त्याच्यामुळे कसं होतं ते घेत होतं नुसतं गर्दी 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 वैताग आला. बघा आता इथं हेल्मेट घ्यायला, तो हेल्मेट पण कन्फर्म झाले. 2 घ्यायचे होते. हा एक घेतला NHKचा आणि एक आपला घेतला. हा आपला ह्यातला आपल्याकडे होता आधी, आणि यातला दुसरा ग्राफिक्स आहे एक्झॉरचा, तो आपण घेतो. आणि हा एक कन्फर्म केलाय. याचा पण ग्राफिक्स मस्त आहे. हे पडू नको, थांबा. हा हेल्मेट बघा किती बरेच आहेत, पण हे मला ओपन फेसवाला आहे ना, हे ना आवडतं. हे ओपन होतं सगळं झालं हेल्मेट. आपले हे मस्त आहे, ते पुढचे बरेच पॅटर्न आहेत. हे बघा हे आलं आपलं वालं, हे बघा आहे ना, हे ग्राफिक्स जोकर वाला. एक्झॉरचा सेम ब्रँड आहे, किंमत पण सेम आहे, फक्त ग्राफिक्स वेगळा आहे. चलो काम झालं. 4 वर्षांनी हे घेतलं.